रेस्टॉरंट इज खरंच ग्लॅमरस इंडस्ट्री आहे. लोकांना वाटतं वा याची हॉटेल काय काय सुंदर आहे काय, पण तुम्ही सत्य परिस्थिती आहे, जेवढी हॉटेल रोज उघडतात तेवढीच हॉटेल रोज बंद पण होत आहेत. तू राज शेट्टी असतास तर गोष्ट वेगळी होती, पण तू राज साडविलकर आहेस. लोक दुसरीकडे शिक्षण घेतात आणि त्याची पॅशन वेगळ्या क्षेत्रात असते. आता मी बघते इकडे की सगळं एकदम व्हायब्रंट लुक आहे, म्हणजे झोपाळे आहेत, ऑटो आहे. एका वडापावच्या गाडीच्या बाजूला दुसऱ्या वडापावची गाडी टाकली तर ती सक्सेस होत नाही. पण लोक माझ्याकडे काय येतील, व्हाय? राईट. हा प्रश्न मी स्वतःला पहिला विचारला. यशस्वी व्हायचं असेल कुठच्याही बिझनेसमध्ये तुमचा व्हाय विचारलं, व्हाय क्लिअर पाहिजे. एक 20 वर्ष 25 वर्षी जेव्हा आम्ही लहान होतो, जेव्हा आम्ही जेवायला जायचो, आई वडिलांबरोबर जायचो, जेवायचो, यायचो. पण आत्ताच्या वेळेस जेवण हा एक 200% एक्सपिरियन्स आहे. आपण जेव्हा कुठे हॉटेलमध्ये जेवायला जातो, फोटो काढतो, व्हिडिओ काढतो, टॅग करतो, हा एक्सपिरियन्स आहे. जो दिखता है वो बिकता है. आणि प्रत्येकाला स्वतःचे फोटो काढायला जास्त आवडत असते. मला तुझे फोटो काढण्यापेक्षा मला माझे फोटो काढायला जास्त आवडतील, म्हणून तो सेल्फीचा जन्म झाला. माझे 7+ आउटलेट आहेत. कुठे कुठे आहेत? मुंबईमध्ये आपलं दादरला आहे, अंधेरीला आहे, मलाडला आहे, कोपरखैरण्याला आहे, पनवेलला आहे, नाशिकला आहे, पुण्याला आहे, बिहारला, पटनाला आहे. बिहारमध्ये पण तू काढलंस? मराठी माणूस जेव्हा बिहारमध्ये जाऊन पण आपला आउटलेट काढतो, फूड आउटलेट, आणि महाराष्ट्रात पण इतक्या सगळ्या ठिकाणी, तर खरंच खूप छान, म्हणजे प्राऊड फिलिंग वाटते आम्हाला सगळ्यांनाच ऍक्च्युली. आणि 3 वर्षानंतर 17 लाख रुपये टाकल्यानंतर मला असं लक्षात आलं की या पद्धतीने हॉटेल चालू शकत नाही. तुझ्याकडे असं काहीतरी आहे की मी जे मगाशी म्हटलं की 80% लोक फेल होतात, मोठे जोशात सुरू करतात, पण 1 वर्षभरात फेल होतात. तर तुझ्याकडे असं नेमकं काय आहे? पण समजा आता एखाद्या नवीन माणसाला हे काढताना, समजा त्याला काहीतरी पावभाजीचा ढाबा काढायचा आहे, किंवा इटालियन फूड, जॅपनीज फूड असं काहीतरी काढायचंय, किंवा पिझ्झाचं आउटलेट काढायचंय, तर ह्या लोकांना महाराष्ट्रात किंवा आपण मुंबईत म्हणूया की त्यांचा ब्रेक इव्हन पॉईंट साधारण कधीपर्यंत येऊ शकतो? मला काय म्हणायचं की पुष्कळसे लोक ह्या सगळ्यामध्येच गुंतवून मोकळे होणार आणि मार्केटिंगसाठी काही उरत नाही. तर म्हणून मला म्हणायचं की मार्केटिंगसाठी किती पर्सेंटेज प्रोजेक्ट कॉस्टमध्ये किमान आयुष्य म्हटलं तरी प्रॉब्लेम्स येतात. असं कधी होतं का की आज सगळे आयुष्यातले प्रॉब्लेम संपलेत आणि मी फ्री झालोय? एक प्रॉब्लेम संपला की दुसरा उभा राहतो, दुसरा संपला की तिसरा उभा राहतो. प्रॉब्लेम कधी संपतात माहितीये का? जेव्हा आपण संपतो ना, आपल्याबरोबर प्रॉब्लेम संपतात. सो मी 2 झोन ठेवलेत, एक प्रॉब्लेमेटिव्ह झोन आणि सोल्युशन झोन. तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची ताकद मोठी, तेवढं तुम्ही मोठे होता. विस्कटते, म्हणजे ऍक्च्युली खरंच सांगतो, घडी विस्कटते खूप. म्हणजे टीमला टेन्शन येतं, सगळी येतात माझ्याकडे, नवीन काय काय करून बघायची त्यांची तयारी असते, त्यांची मानसिकता तशी होत चालली आहे, आणि ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. ही उद्योजकतेकडे आहे. आणि टेक्नॉलॉजीचा ह्या बिझनेसमध्ये कसा वापर करून घ्यायचा हे आपल्यापेक्षा जास्त जेनझीना कळतं आजच्या तारखेत. तर ते जेनझी हे चांगले व्यावसायिक होऊ शकतात.